खासदार श्रीकांत शिंदे यांची अक्कलकुवा येथे प्रचार सभा संपन्न। उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचारार्थ सभा। पाडवींच्या विजयासाठी कार्यकर्त्यांना श्रीकांत शिंदेंचे आवाहन। अक्कलकुवा अक्राणी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमशा पाडवी यांच्या प्रचार सभेला शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज अक्कलकुवा येथे आले होते। यावेळी खासदार शिंदे यांनी सांगितलं की अक्कलकुवा धडगाव तालुक्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी एकनाथ शिंदे यांनी या तालुक्यासाठी दिला। यावेळी श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांना आवाहन केलं की आमशा पाडवी यांना विजयी करण्याचं आवाहन केलं। या सभेला अक्कलकुवा अक्राणी तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार सभेला खासदार श्रीकांत शिंदे सोबत अभिनेते गोविंदा येणार होते, मात्र काही कारणास्तव येऊ न शकल्यामुळे कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला। हरियाणामध्ये पण आपण पाहिलं, फक्त विकासाच्या नावावरती जे लोक मतदान करतील, मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या मतदारसंघातील सगळ्यांना सांगू इच्छितो की अक्कलकुवामधून आमच्या दादा उभे आहेत, तर त्यांचे चिन्ह आहे मनुष्यवान। त्यांना मोठ्या मताधिक्याने जे आहे ते आपण निवडून द्या। जसं काम आम्ही 2.5 वर्षामध्ये केलं, तसंच पुढचे 5 वर्षामध्ये त्याच्यापेक्षा चांगलं काम जे आहे ते आम्हाला करायचं आहे। म्हणून जे आहे महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आता परत सगळे सर्वे जर असतील, सगळे सर्वे महायुतीच्या बाजूनेच आहे आणि महायुतीचं सरकार जे आहे ते स्थापन। संजय राऊतांना टीका केलेली की 25 कोटी रुपये ते शिंदे गटाच्या उमेदवारांना देण्यात आलेले आहेत, ते त्याच्यातून बाहेरच निघत नाही। रोज वेश आहे, रोज 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 मला वाटतं लोक कंटाळले त्यांना। दादा, हे जे सर्वे आलेले लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट म्हणावं लागेल। लाडक्या बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना एवढी यशस्वी झाली की 2.5 कोटी महिलांपर्यंत, भगिनींपर्यंत ही योजना पोहोचली। मला वाटतं याच्या अगोदर कुठलंही सरकार नसेल की एवढ्या रोबस्ट पद्धतीने ही योजना कोणी पोचवली असेल। आणि मला वाटतं बहिणी जे आहेत आता त्यांनी ठरवलेलं आहे की ज्या सरकारने आपल्यासाठी या योजना आणल्या त्या सरकारच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे। तोच उत्साह जो आहे तो मला इथे या सभेमध्ये देखील दिसला, तोच उत्साह बाकी महाराष्ट्रामध्ये गेल्यावरती देखील मला दिसतो। आणि मला पूर्ण विश्वास आहे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या 100% महायुतीच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना जे आहे हे मतदान करून मोठ्या मताधिक्याने निवडून। उद्धव ठाकरे यांच्या बॅगा चेक करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरती आरोप केलेले की हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान आहे, त्यामुळे आमच्या बॅगा तपासण्यात येत आहेत। का आहे का एवढं कशाला आगपाखड झालं पाहिजे? मला वाटतं प्रोसिजर आहे। लोकसभेमध्ये मुख्यमंत्री, सिटिंग मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या बॅगा तपासल्या होत्या, त्यांनी कधी हा व्हिडिओ नाही केला, त्यांनी कधी हा प्रश्न नाही विचारला। तर मला वाटतं प्रोसिजर आहे, लोक प्रोसिजर फॉलो करतात। मला वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना शुभम भन्साली, अक्कलकुवा। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।